तुमच्या आतच एक खजिना दडलेला आहे. तुमच्या समृद्ध आयुष्याचे उत्तर या आतल्या खजिन्यातच शोधा. आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्याच थोर माणसांच्या बाबतीतले सर्वात मोठे गुपित हेच होते की त्यांच्या मनाशी संपर्क साधण्याची, संवाद साधण्याची आणि त्या मनाचे सामर्थ्य किंवा शक्ती मुक्त करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. तुम्ही सुद्धा ही गोष्ट करू शकता. तुमच्या मनाकडे तुमच्या सगळ्या समस्यांचे उत्तर असते. मला सकाळी 5 वाजता उठायचं आहे असं जर झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाचा अलार्म सेट केला तर ते बरोबर त्याच वेळेत तुम्हाला जागे करेल. तुमचे मन तुमच्या शरीराचे स्वस्थ ठरवते आणि म्हणूनच ते तुम्हाला आजारातून बरं करू शकते. मी निरोगी समृद्ध आयुष्य जगत आहे असा विचार झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मनाला देत जा आणि तुमच्या अतिशय विश्वासूदायी प्रमाणे तुमचे मन तुमचे म्हणणे ऐकेल. मनातला प्रत्येक विचार एक कारण असते आणि प्रत्येक अवस्था किंवा परिस्थिती हा एक परिणाम असते. जे तुम्हाला मनापासून करावंसं वाटतं तो विचार अगदी मनापासून आणि प्रेमाने तुमच्या मनापर्यंत पोहोचवा आणि मग त्यानुसार ते प्रतिसाद देईल. तुम्ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात आहात. त्या प्रवासात तुम्ही निवडलेल्या मनपसंत कारचे स्टीअरिंग पण तुमच्या हातात आहे. अगदी त्याप्रमाणे तुमचं आयुष्य आहे. फक्त तुम्ही हा प्रवास रोमांचित, उत्कृष्ट करायचा की रेटत करायचा हे तुम्हीच ठरवायचं. तुमचा एक सकारात्मक विचार तुमचे विधिलिखित बदलते. फक्त तो कृतीत आणणे महत्त्वाचे. तुम्हाला निरोगी ठेवण्याची, प्रोत्साहन देण्याची, बळ देण्याची आणि तुमचा उत्कर्ष घडवून आणण्याची जी शक्ती किंवा सामर्थ्य तुमच्या मनाकडे आहे त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. चांगला विचार कराल तर चांगलेच घडेल. दिवसभर तुम्ही जो विचार करता तसेच तुम्ही असता. तुमचे मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुम्ही दिलेला हुकूम ते पाळते. जर तुम्ही म्हणालात की मला हे परवडत नाही, ते ह्या क्षणी खरे असू शकते पण ते बोलून दाखवू नका. त्याहून चांगला विचार करा आणि मनाला हुकूम करा की मी हे विकत घेईन. मनात ठरवा. तुमच्याकडे निवड करण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आहे. तर जागृती, उत्तम आरोग्य, आनंद, मित्रत्वाची भावना, इतरांशी सहकार्याची भावना, प्रेम, करुणा याची निवड करा आणि मग बघा. पूर्ण जग तुम्हाला आश्चर्य वाटावे असे व्यक्तिमत्व घडण्यास उत्तम प्रकारे प्रतिसाद देईल.
मनावर खोट्या किंवा चुकीच्या विचारांचे ठसे उमटू नये। या दृष्टीने सतत जागृत राहा, त्यापासून त्याचे रक्षण करा। आनंद आणि विपुलता यांची निवड करा। तुमच्या शरीराच्या महत्त्वाच्या सर्व कार्यपद्धतीवर तुमच्या मनाचे नियंत्रण असते आणि त्याला सगळ्या समस्यांची उत्तरे माहिती असतात। तुम्ही जे काही मनावर ठसवता तेच वेगवेगळ्या परिस्थितीच्या रूपात, तुमच्या अनुभवांच्या रूपात आणि वेगवेगळ्या घटनांच्या रूपात तुमच्या आयुष्यात येते। म्हणून तुम्ही जागृत होऊन मनात येणाऱ्या कल्पना, विचार यावर नियंत्रण ठेवा। क्रिया आणि प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे तुमच्या मनातील विचारांवर प्रतिक्रिया देताना सतर्क राहून लक्ष द्या। तुमच्या समस्यांचा शेवट आनंदाने होईल ह्यावर विश्वास ठेवा। आनंददायक असतील अशी कल्पना करा। अपेक्षापूर्तीचा आनंद अनुभवा। जे कल्पनेत मांडाल आणि अनुभवता स्वीकाराल, तुमचे मन तसेच घडवून आणेल। सगळ्या आजारांचे मूळ मनात असते। मनाचा किंवा मनातल्या एखाद्या बाबतीतला आकृतीबंध तंतोतंत जुळल्याशिवाय शरीरावर काहीच परिणाम घडलेला दिसत नाही। रोगनिवारक शक्ती तुमच्या मनातच आहे, हे लक्षात ठेवा। लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही, पण ते चुकीचे आहे। स्वभावाला सवयीचे औषध आहे। तुमची चुकीची सवय बदल्यासाठी त्या जागी चांगली सवय स्वतःला लावून घ्या आणि परिणाम पहा। नेहमी कृतज्ञ राहा। कृतज्ञ मन आनंदी आणि शांत असते। मानसिक बळजबरी ही भीती व्यक्त करतात ज्यामुळे तुमचे उत्तर तुम्हाला मिळत नाही। कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक आणि सावकाश करा। तुमचे मन जेव्हा स्वस्थ, शांत असते आणि त्यावेळी तुम्ही जो विचार स्वीकारता तेव्हा तुमचे मन तो विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या कामाला लागते। पारंपरिक प्रथा पद्धतीने विचार न करता स्वतंत्रपणे विचार करा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी योजना आखा। लक्षात ठेवा की नेहमी प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते। तुमची कल्पनाशक्ती म्हणजे सर्वात जास्त सामर्थ्यवान असणारी तुमच्या मनाची निसर्गदत्त शक्ती आहे। तुमच्या मनाची अचूक आणि परिपूर्ण मदत घेऊन योग्य मार्गाने उत्कृष्ट जीवन जगण्याचा निर्णय घ्या।
दुसऱ्याबद्दल वाटणारा मत्सर आणि असूया हे तुमच्या सुखी आणि आनंदी जीवन जगण्यात अडथळे आणणारे, विलंब करणारे धोंडे आहे. म्हणूनच इतरांच्या भरभराटीमुळे तुम्ही आनंद माना. सुखी आणि आनंदी जीवन जगण्याच्या मार्गात अडथळा तुमच्या स्वतःच्या मनातच असतो. इतर प्रत्येकाशी मनापासून चांगले संबंध ठेवा आणि त्यायोगे मनातले अडथळे दूर करा. सुखी आणि आनंदी जीवन जगणे हा तुमचा हक्क आहे असे ठामपणे स्वतःला सांगण्याइतके धीट व्हा, म्हणजेच तुमचे मन या दाव्याचा आदर करेल. संपत्ती सोबत आनंद, शांती, खरी अभिव्यक्ती आणि प्रेम या सगळ्या गोष्टी मिळविण्याचाही निश्चय करा आणि तुमचे प्रेम आणि शुभेच्छा सर्वांपर्यंत व्यक्तिश पोहोचवा. यश म्हणजे यशस्वीरित्या जगणे होय. जेव्हा तुम्ही शांत, आनंदी आणि समाधानी असता आणि तुम्हाला जे करायला आवडते ते करत असता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. तुमच्या एखाद्या आवडत्या क्षेत्राचा खास अभ्यास करा. त्यात प्रावीण्य मिळवा. त्या विषयात इतर कुणाही पेक्षा उत्कृष्ट ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा. यशस्वी माणूस स्वार्थी नसतो. मानवतेची सेवा करणे हेच त्याच्या आयुष्याचे मुख्य उद्दिष्ट असते. मन शांती असल्याशिवाय खरे यश कधीही प्राप्त होत नाही. यशस्वी माणसाकडे प्रचंड प्रमाणात मानसिक आणि आध्यात्मिक समज असते. तुमचे मन कधीही झोपत नाही. ते निरंतर कार्यरत असते. तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सगळ्या कामांवर त्याचे नियंत्रण असते. झोपण्यापूर्वी स्वतःला आणि इतर प्रत्येकाला क्षमा करा, म्हणजे आयुष्यातील दुःख वेगाने कमी होण्यास मदत होईल. मानसिक थकवा किंवा विकृती, चिडचिडपणा यामागे निद्रानाश हे कारण असते. कमीत कमी 6 तास पूर्ण झोप घ्या. झोपताना येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. त्यानंतर झोपेतून उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने, टवटवीत, प्रसन्न झाल्यासारखे वाटेल. मानसिक आणि आध्यात्मिक अज्ञान हे सगळ्या वैवाहिक समस्यांचे आणि दुःखाचे कारण असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी लग्नापूर्वी जोडीदाराची निवड करताना आपल्या जोडीदाराची मानसिक आणि आध्यात्मिक समज एकमेकांशी बोलून, चर्चा करून समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या, नाहीतर वैवाहिक आयुष्य दुःखाचे कारण बनेल.
तिरस्काराने किंवा संतापाने भरलेला विचार म्हणजे मानसिक विष असते. दुसऱ्याबद्दल कधी दुष्ट किंवा वाईट विचार करू नका, नाहीतर एखाद्या बुडुकसारखे परत तुमच्याकडेच येतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही इतरांचे जेवढे भले कराल, इतरांबद्दल मनात जेवढे प्रेम, मैत्री, करुण, शुभेच्छा बाळगाल, ते सगळे अनेक पटींनी आणि अनेक मार्गांनी तुमच्याकडे परत येईल. तुमची नेमकी भीती समजून घ्या. ती भीती वाटण्याचे खरेच काही कारण आहे का, याचा विवेकपूर्ण विचार करा. तुमच्या भीतीवर हसायला शिका. हेच भीतीवरचं सर्वोत्तम औषध आहे. तुमचे ध्येय गाठायचे असेल तर आनंदी आणि आशावादी राहा. जो कार्यरत असतो त्याला विश्रांती आवडत नाही. कामात बदल हीच त्याच्या दृष्टीने विश्रांती असते. स्वतःच्या विकासासोबत इतरांचा विकास करण्याचे ध्येय बाळगा आणि आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाका. जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देतो, काही वेळ खरोखर एकांतात बसतो, तेव्हा बाहेरची प्रलोभने काही काळासाठी मोह निर्माण करणं थांबतात आणि फक्त स्वतःवर आणि स्वतःवरच मन केंद्रित करू शकतो. जेव्हा मनात विचारांची मालिका निर्माण होते तेव्हा जाणीवपूर्वक कोणते विचार मनाच्या अधीन ठेवायचे हे ठरवता येते. अशावेळी फक्त सकारात्मक, आनंदी विचारच मनात आणले तर मनाची स्थिती प्रसन्न राहते.